नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही देखील शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे विद्यार्थी असाल आणि पदवी प्रमाणपत्र म्हणजेच डिग्री सर्टिफिकेट कसं ऑर्डर करायचं किंवा कॉन्व्होकेशनचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे आणि त्यामुळे कोणतीही चूक तुमच्याकडून होणार नाही. तर चला सुरुवात करूया. तर आपल्याला सर्वात पहिला कोणते एक ब्राउझर ओपन करायचा आहे. मी इथं ब्रेव्ह ब्राउझर ओपन करतो आणि इथं टाईप करतो शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर आणि त्यानंतर सर्वात पहिला जी वेबसाईट येईल तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर काही असं पेज ओपन होईल आणि त्यानंतर आपल्याला इथं फाइंड करायचं आहे स्टुडंट पोर्टल आणि तिथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथून 5वा ऑप्शन दिसेल कॉन्व्होकेशन पोर्टल, त्यावर देखील क्लिक करायचं आहे आणि 63rd कॉन्व्होकेशन रेग्युलर डिग्री ॲप्लिकेशन फॉर स्टुडंट्स त्यावर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन फॉर्म दिसेल, तिथं आपला ईमेल ID, पासवर्ड आणि कॅप्चा फिल करायचा आहे. जर तुमचं अकाउंट इथे ऑलरेडी नसेल तर तुम्ही इथं न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुमचं अकाउंट क्रिएट करून मग हा फॉर्म भरू शकता. तर माझं ऑलरेडी अकाउंट इथे आहे, त्यामुळे मी इथं माझा ईमेल ID, पासवर्ड आणि कॅप्चा फिल करतो. त्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमची सर्व माहिती इथं दिसेल. PRN नंबर, तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, आईचं नाव, कोर्स नेम, ॲड्रेस, स्टेट, तालुका, पिनकोड सर्व काही इथे दिसून जाईल. तुम्हाला 2 ते 3 वेळा ही माहिती तुमची बरोबर आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला एक ऑप्शन दिसेल ॲप्लिकेशन फॉर्म, त्यावर क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला सर्वात पहिला ऑप्शन जो दिसेल रेग्युलर डिग्री सर्टिफिकेट म्हणजेच पदवी प्रमाणपत्र, त्यावर व्ह्यूवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला असं काही इन्स्ट्रक्शन दिसेल, त्याला आपण आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे. आणि इथं रेग्युलर कॉन्व्होकेशन अँड PRN नंबर ऑलरेडी टिक असेल, इथे काही तुम्हाला बदल करायचे नाहीत, तर सबमिटवर क्लिक करायचं आहे. आपल्याला तुम्हाला इथे तुमचा PRN नंबर टाईप करायचा आहे. तर मी इथे माझा PRN नंबर टाईप करतो आणि व्ह्यू डेटावर क्लिक करतो. तर माझी संपूर्ण माहिती इथं स्क्रीनवर आलेली आहे. तर तुम्ही देखील तुमचा PRN नंबर टाकून व्ह्यू डेटावर क्लिक केलं की तुमची सर्व माहिती इथे दिसून जाईल. आपल्याला 2 ते 3 वेळा सर्व माहिती चेक करायची. तुमचा फोटो देखील तुम्हाला इथे दिसून जाईल. तर सर्व माहिती तुम्हाला 2 ते 3 वेळा इथं चेक करायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डिग्री टाईपवर क्लिक करायचं आहे आणि तिथं जो ऑप्शन पाहिजे तो आपण चूज करा. तर बाय पोस्ट आणि इन प्रेझेन्स हे 2 ऑप्शन आहेत. बाय पोस्ट म्हणजे तुम्हाला घर बसल्या बाय पोस्टाने हे तुमचं डिग्री सर्टिफिकेट जे आहे ते मिळून जाईल. पण जर तुम्ही इन प्रेझेन्स सिलेक्ट केला तर इन प्रेझेन्स म्हणजे कलेक्ट करायसाठी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरमध्ये जावं लागेल. जो काही दीक्षांत समारंभ असतो त्यांचा डिसेंबर किंवा जानेवारी, मोस्ट ऑफ द टाईम डिसेंबरमध्ये असतो, तिथे तुम्हाला जाऊन कलेक्ट करावं लागेल. तर सध्या तर मी बाय पोस्ट सिलेक्ट करतो आहे आणि तुम्हाला इथे तुमचं बँक नेम टाकायचं आहे. बँक नेम टाकल्यावर तुमचं बँक अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे. बँक अकाउंट नंबर टाकल्यावर कन्फर्म बँक म्हणजे तोच अकाउंट नंबर जो आहे तो परत आपल्याला इथे टाकायचा आहे आणि IFSC कोड जो असतो बँकेचा तो पण इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाईप करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा पूर्ण ॲड्रेस इथं टाईप करायचा आहे. लक्षात घ्या की तुम्ही जो ॲड्रेस इथे देणार आहे त्याच पत्त्यावर तुमचं डिग्री सर्टिफिकेट डिलिव्हर होणार आहे, त्यामुळं देताना हा पत्ता बरोबर द्यावा. आणि त्यानंतर तुम्हाला वर ऑप्शन दिसेल मराठी नाव, तिथं तुमचं नाव टाईप करायचं आहे. तर माझं नाव टाईप करतो आणि ऑटोमॅटिकली इथं मराठीमध्ये नाव येईल. तर वडिलांचं नाव पण इथं आपल्याला टाईप करायचं आहे. त्यानंतर आडनाव आणि त्यानंतर आईचं नाव टाईप करायचं आहे. हे सर्व ऑटोमॅटिकली मराठीमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला 2 ते 3 वेळा परत हा फॉर्म बरोबर आहे का नाही, सर्व माहिती बरोबर आहे का नाही हे चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील आय ॲग्री अँड आय ॲग्री. तर इथे तुमचं इंग्लिशमध्ये नाव आणि मराठीमध्ये नाव संपूर्ण नाव बरोबर आहे की नाही हे तपासून घ्यायचं आहे आणि जर बरोबर असेल तर आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे आणि सेव्हवर क्लिक करायचं आहे. तर तुमचा डेटा इथं सक्सेसफुली फेच झालेला आहे. आता तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर खाली आल्यावर इथे तुम्हाला फी दिसेल की, तर माझी फी तर 800 आहे. जर तुम्ही इन प्रेझेन्स जर सिलेक्ट केला असेल तर 100-200 कमी असेल. मोड ऑफ पेमेंट ऑनलाईनवर सिलेक्ट करून आपल्याला पे नाऊवर क्लिक करायचं आहे. पे नाऊवर क्लिक केल्यावर त्यानंतर तुम्हाला मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन्स ॲक्सेप्ट करायचे आहेत. तर मी तर UPIनं पेमेंट करणार आहे. तुम्ही जर कार्ड किंवा नेट बँकिंग करणार असाल तर तुम्ही ते ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पे रेझर पेनं क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर असं फॉर्म ओपन होईल. तुम्हाला UPIवर सिलेक्ट करायचं आहे आणि शो QR जेव्हा तुम्ही कराल QR कोड शो होईल तुम्हाला आणि ते स्कॅन करून तुम्ही इथे पेमेंट करू शकाल. तर शो QR मी क्लिक करतो आणि हा QR कोड मी स्कॅन करतो आणि जे काही 800 रुपये पेमेंट आहे ते मी इथं पे करतो. तर इथं पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज आलेला आहे.
तर तुम्हाला इथं काही करायचं नाही, 5 सेकंदात तुम्ही ऑटोमॅटिकली युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर पुन्हा परत जाल. तर इथं तुम्हाला तुमची माहिती इथं दिसेल आणि खाली आल्यावर इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल की पेमेंट रिसिट आणि ॲप्लिकेशन प्रिंट, म्हणजे तुमची जे काही पेमेंट आहे इथं सक्सेसफुली त्यांना मिळालेलं आहे. म्हणजेच तुम्ही इथं तुमचं पेमेंट रिसिप्ट इथं डाउनलोड करू शकता आणि ॲप्लिकेशन प्रिंट करू शकता. तर मी एकदा तुम्हाला माझी पेमेंट रिसिप्ट दाखवतो आणि ॲप्लिकेशन प्रिंट पण दाखवतो. तर हे माझी ॲप्लिकेशन प्रिंट, इथं माझी सर्व माहिती दिसून जाईल तुम्हाला, तुमची पण माहिती असेल. त्यानंतर ही माझी पेमेंट रिसिप्ट आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं की तुमचा जो काही ऑनलाईन फॉर्म आहे, जो काही कॉन्व्होकेशन फॉर्म आहे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरचा, तो कसा भरायचा ऑनलाईन पद्धतीने, ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला किंवा काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता, मी तुम्हाला रिप्लाय द्यायचं ट्राय करेन. तर व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.